माझा सप्रेम नमस्कार. मी रोहिणी मनीष धापसे, प्रभाग क्रमांक 10 अ मधून उभी आहे. तर माझी निवडणूक निशाणी आहे मशाल. येत्या 15 तारखेला 4ही मतदान आपण मशाललाच करायचे आहे. आणि माझी सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की 4ही उमेदवारांना तुम्ही विजयी करून आणायचे आहे. बस हीच माझी विनंती आहे. आवर्जून करणार की नाही, हो किंवा नाही सांगा लवकरात लवकर. धन्यवाद. वनिता दिलीप राहाके, प्रभाग क्रमांक 2 मधून उभी आहे. मशाल या निशाणी मशाल आहे. मला सर्वांना नमस्कार की सर्वांनी मशालीला मतदान करावे आणि निवडून द्यावे हीच माझी नम्र विनंती. माझ्या सर्व माता बहिणींना जय महाराष्ट्र. मी विवेक माधवराव कलमे द मधून उभा आहे. आपली निशाणी आहे मशाल. आणि तुम्ही सर्वजण मिळून मशाल पेटवणार ना. जर ताकदीने मला जेवण झालं का जो अजून जास्त काही परिचय देत नाही. नमस्कार, आदाब, जय महाराष्ट्र. मी ऐजाम अफनान खान इरफानुर रहमान खानचा मुलगा आहे आणि माजी आमदार AR खान साहेब यांचे नातू आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युतीचे उमेदवार आहे ड मध्ये. माझी निवडणूक निशाणी आहे मशाल. माझा शिक्षण मी BTech फूड केलेलं आहे MIT नंतर MIT पुणे, नंतर MS इन फूड सेफ्टी अँड क्वालिटी इंजिनिअरिंग मी युरोप मधून केलेलं आहे. तिथं मला जॉब होती, कारभार होतं, सगळं होतं. पण मी असा विचार केले की माझ्याकडे देवाने सगळे दिलेलं आहे, पण मला फक्त आपल्या भारतात येऊन तुमची सेवा करायची आहे. तुमची सेवा करायची आहे. आणि सेवा म्हणजे कोणाची एकाची नाही, एक जातची याची नाही, सगळ्या धर्माची, सगळ्या भारतातील नागरिकची सेवा करायची आहे मला. आणि माझ्या पाठीमागे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आहे, आमदार राहुल पाटील साहेब आहे, डॉक्टर नावंदर साहेब आहे, आमचे काँग्रेसचे नेते आहे, माझे वडील इरफानुर रहमान खान साहेब आहे. हे सगळे आहे, खंबीरपणे उभे आहे. आता तुमच्यावर आहे, तुम्ही काय करणार ते लोकांना तुम्हाला दाखवावं लागेल. जे बंगल्यात बसून राजकारण करत आहेत त्याला दाखवावं लागणार तुम्हाला की आपल्याला निवडून द्या, संधी द्या. जे 25-25 वर्ष 20-20 वर्ष बसून तिथून नगरसेवक आहे, तुम्ही कधी भेटले का त्यांना? कधी भेटले तुम्ही त्यांना? अरे का वोट द्यायचं त्यांना? कशाला वोट द्यायचं त्यांना? तुम्ही मला संधी द्या, एक संधी आमच्या पॅनलला द्या. तुम्हाला गोड करून दाखवणारा माणूस आहे मी. एक संधी द्या मला. आमचे आदरणीय तुकारामरावजी बापूसाहेब रेंगे साहेब याचे आगमन झालेलं आहे. सोबत भगवानरावजी वाघमारे, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट मुजाहिद साहेब, त्यांचे पण आगमन झालेलं आहे. वरती आता आपल्या प्रभाग 10च्या काय हाल आहे. अरे एका कॉलनीमध्ये रोड टाकून म्हणजे हे नाही की पूर्ण प्रभागाचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. अरे ते बघा भारतनगर मध्ये काय परिस्थिती आहे, ती शाहूनगर मध्ये काय परिस्थिती आहे, लक्ष्मीनगर मध्ये काय परिस्थिती आहे, आमच्या हिमायतनगर मध्ये काय परिस्थिती आहे. अरे रोड नाही, नाली नाही, काय नाही. अरे कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमच्या अमूल्य मत मशालला द्या, आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, जे काही विकास राहिलेला आहे ते 100% आम्ही करणार आहे. तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या, मताच्या रूपाने आशीर्वाद द्या. हेच बोलू इच्छितो आणि 2 शब्द संपवतो. आणि दुसरी एक गोष्ट, माझी मराठी तितकी चांगली नाही आहे आणि पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल तुमच्या समोर 8-10 दिवस नंतर, तर माझी मराठी शुद्ध आणि छान होईल हे तुम्हाला आताच सांगतोय मी. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
आज या प्रचारानिमित्त लोकप्रिय खासदार बंडू उर्फ संजय जाधव व्यासपीठावर जमलेले सर्व नेते मंडळी आणि जमलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आज वेळ आलेली आहे की आज परभणी शिवाय आपल्या महापालिका आपल्या ताब्यात घेण्याची वेळ आलेली आहे. कारण परिस्थिती पाहिली आपल्या या ह्याच्या महानगरपालिकेची आणि इतक्या दिवस आपण या थोडीच्या ह्याच्यामध्ये काढले. आज विकास जर पाहिलं तर शून्य फक्त तिजोरी लुटलेली आहे या लोकांना. आणि इथून जर आपल्याला खरंच विकास करून घ्यायचा असेल तर खासदार साहेबांच्या ताब्यात आपल्याला महानगरपालिका देणं भाग आहे. आणि आज तुमच्या ह्या चेहऱ्यावर तुमच्या आनंदावरून असं वाटतंय की महानगरपालिका बंडू जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी माझी पूर्ण खात्री झालेली आहे. पूर्ण आपण शहरामध्ये जर सर्वे पाहिला, पूर्ण शहरामध्ये जे उमेदवार दिले खासदार साहेबांच्या निवेदनातून एकदम नंबर 1 चे उमेदवार निवड झाले आणि ह्याच्यातून सगळ्या विरोधकाचे धाबे दडवून गेलेले की आता ही महानगरपालिका सेनेच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण त्यांचे असे बरोबर खचून गेलेले की आता इथं महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. बरेचसे आपल्या नेते मंडळीचं भाषण ऐकायचे म्हणून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 10 मधील या सभेचे अध्यक्ष, या जिल्ह्याचे नेते आदरणीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब, माजी खासदार रंजय पाटील, फक्के साहेब, मुजाहिद भाई, मंचावर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, इरफान भाई, या प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी, या प्रभागातील आता नवनिर्वाचित होण्याकरता उभे केलेले आपले 4 उमेदवार आणि बंधू आणि भगिनी, महानगरपालिकेची ही 2026ची सार्वत्रिक निवडणूक आज आपल्या शहरामध्ये होत आहे. आणि कधी नाही ती अशी युती काँग्रेस आणि मशालची युती या ठिकाणी झालेली आहे. दोन्हीची युती असल्यामुळं आपल्याला ही महानगरपालिका आपल्या ताब्यात येण्यास काही अडचण वाटत नाही. निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून परभणी महानगरपालिकेमध्ये जवळपास आम्ही 20 वर्षापासून काम करतो. सतत काम करत असताना आलेला अनुभव आणि ह्या शहराकरता जे काही आम्ही केलंय काँग्रेसच्या माध्यमातून, तुम्ही पाहिलं असेल गेले 10 वर्षामध्ये ह्या शहराला टँकर मुक्त करण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. ह्या ठिकाणच्या सर्व महिलांनाही माहीत असेल की 10 वर्षाखाली 6 वर्षाखाली पाण्याची परिस्थिती या शहराची काय होती. आज मुबलक पाणी पुरवठा या शहराला होत आहे आणि पुढील काम करण्याकरता पुढील जे काही प्रपोजल आहे, जे काही मान्यता घ्यायच्या आहेत आपल्याला, त्याकरता आपल्या जिल्ह्याचे खासदार केंद्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये राज्याच्या सभागृहामध्ये राहुल पाटील आहेत आणि ह्या ठिकाणी सक्षमपणे उभे असलेले आपले नगरसेवक आहेत. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण सर्वजण, ही काही लोकसभेची निवडणूक नाही किंवा ही विधानसभेची निवडणूक नाही, तर ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाला ज्या मूलभूत सुखसुविधा लागतात, महानगरपालिकेचं काम काय, नाली साफ ठेवणे, कचरा साफ करणे, लाईटची व्यवस्था करणे आणि पाणी पुरवठा करणे, ह्या मूलभूत गरजा आहेत ज्या प्रत्येक माणसाला लागतात. आणि ह्या गरजा पूर्ण करण्याकरता आपल्या शहराची जी परिस्थिती आहे, महानगरपालिका निर्माण होऊन 10 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, परंतु 4 वर्ष झाले या ठिकाणी प्रशासक आहे. त्याच्या अगोदरचा कार्यकाळ 5-10 वर्षाचा पाहिला तर अतिशय व्यवस्थितपणे सगळे कामं चालत होती. परंतु प्रशासकाच्या काळात जी काही ह्या शहराला अडचण निर्माण केली ती प्रशासकाच्या माध्यमातून झालेली आहे. 4 वर्षामध्ये, त्या 4 वर्षामध्ये प्रशासकाच्या काळात 4 प्रशासक आले. एकाही प्रशासकानं खुर्ची सोडून गावात कुठे चक्कर मारली नाही, कोणत्या कामावर चक्कर मारली नाही, कुठल्या पाणी पुरवठ्याच्या कामावर चक्कर मारली नाही. एकही काम न करता फक्त खुर्चीवर बसून त्या शहराचा गाडा ओढण्याचं काम केलेलं आहे. आताही तुम्हाला माहीत असेल की
की सध्या शहरामध्ये अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत, पण कमिशनरने एखादीशी व्हिजिट दिली किंवा त्याचा एखादीशी लोकमतला नाही तर सकाळला फोटोवाला असं तुम्हाला कधी दिसणार नाही. आपल्या शहराचा विकास माध्यमिक पूर्णपणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून चालतो आणि तो यशस्वी चालण्याकरता आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे शहराच्या विकासाकरता एकत्र आलं पाहिजे. अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी युती झाली आणि ह्या युतीच्या माध्यमातून त्यावेळेस निश्चितच मशाल आणि काँग्रेस त्या दोन्ही पक्षाची सत्ता येईल याच काही शंका वाटत नाही. मी या ठिकाणी एक उमेदवार असल्यामुळं फार काही वेळ जास्त घेऊ शकत नाही, त्यामुळे माझी विनंती आहे की मी या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महानगरपालिकेच्या प्रभाग 10 मधील निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले परभणीचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजयजी जाधव, आदरणीय मंच आणि या प्रभागातील सगळे उमेदवार येणाऱ्या 15 जानेवारीला आपल्याला मतदानाला सामोरं जायचे. सामोरं जात असताना आपण इथं उभं राहिलेले 4 उमेदवार ज्याची निशाणी मशाल आहे, मशालवरचे मशालच्या समोरचं बटन दाबून आपण 4 उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. ही निवडणूक लोकसभेची नाहीये, ही निवडणूक विधानसभेची नाहीये, ही निवडणूक तुमच्या रोजच्या प्रश्नावरचे काम करणारी आहे. तुमच्या घरासमोरचा कचरा, तुमच्या घरासमोरची नाली, तुमच्या घरासमोरचा रस्ता यावर आणि पाणी पुरवठ्यावर काम करणारी ही उद्याची निवडणूक आहे. आमच्या समोर परभणीमध्ये काल मुख्यमंत्री आले, राज्याचे अर्थमंत्री आले आणि कोणी म्हणते परभणी दत्तक घेतो, कोणी म्हणते आता आम्हाला राज्य हे द्या, महापालिका द्या, आम्ही विकास करतो. परंतु या प्रभागातल्या माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो की बाबांनो, तुमच्या समोर जी मतं मागायला आलेली आहेत ती भाजपची असतील, शिंदे सेनेची असतील, ही फक्त रंग बदलून आलेली आहेत, ही मूळची काँग्रेसची आहेत. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची महापालिका होती ती आमचे भगवानराव वाघमारे खूप काम करायचे, पाणी पुरवठा आणायचा प्रयत्न करायचे. परंतु जे आज भाजपमध्ये गेले ते नेते मंडळी आमच्या भगवानरावला काम करू देत नव्हते. ही खरी परिस्थिती आहे. आणि मग आता तुम्हाला भूलतापा मारायले, आम्हाला सत्ता द्या, रुमाला बदलले, शेरे बदलले, ज्यांना परभणीमध्ये यायची बंदी होती, का बंदी होती हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि असे आता बोलते बांधून तुमच्या समोर मताचा जोगवा मागून तुमचा विकास करतो असं म्हणून स्वतःची घरं भरण्याचं पाप या माणसांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता ही महापालिका संजय जाधव खासदार आणि आमचे आमदार राहुल पाटील यांच्या ताब्यात दिल्याशिवाय परभणी महापालिकेचा विकास होणार नाही, ही काळ्या दगडावरती नाही. आणि म्हणून 15 जानेवारीला आपण मशालच्या फुल्लीवरचे ठसा मारावा, चिन्हावरचे बटन दाबून या 2 नेत्यांच्या राहुल पाटील आणि बंडू जाधव उर्फ संजय जाधव यांच्या ताब्यात त्या महापालिकेची चावी द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रमांक 10च्या प्रचार सभेचे मुख्य मार्गदर्शक माझे मित्र या जिल्ह्याचे खासदार संजय बंडू जाधव साहेब, आमचे व्यासपीठावरील सर्व आघाडीचे नेते, उपस्थित या प्रभागातील सर्व उपस्थित कार्यकर्ते, नागरिक बंधू आणि भगिनींनो, वेळेअभावी मी सर्वांची नावं घेण्याचं सर्वांची क्षमा मागून टाळलेलं आहे. आज ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक, परभणीकरांच्या नागरिकांची अत्यंत महत्त्वाची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही आघाडी केलेली आहे. ही आघाडी
या परभणीच्या भल्यासाठी ही आघाडी केलेली आहे. कारण आपल्याला माहित आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये आहे, परंतु या सरकारनं फक्त आश्वासनं दिले, यापेक्षा दुसरं काही केलं नाही. आणि आश्वासनं देऊन आपल्या सर्वांची दिशाभूल करून या ठिकाणची सत्ता त्यांनी हस्तगत केलेली आहे. आज या भारतीय जनता पक्षामध्ये जे मूळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते ते कुठे आहेत, हे संशोधनाचा विषय आहे. आज त्या लोकांना, ज्या लोकांनी या शिवसेनेच्या सोबत राहून हा भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये वाढवला, त्या सर्वांची आज अवस्था काय, त्यांना भारतीय जनता पक्षातून आज त्यांना बाहेर केलेलं आहे. आणि जे या देशात, या जिल्ह्यातले काँग्रेसचे भ्रष्टाचारी होते, मोदी साहेब शहा आणि फडणवीस सांगायचे की ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू. परंतु त्यांनी केलं काय, ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, ज्या लोकांवर ईडीच्या कारवाया चालू आहेत, जे लोक जेलमध्ये जाऊन आले, या लोकांना आता सत्तेमध्ये त्यांनी स्वतःच्या बाजूला बसवलेलं आहे. आणि या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ही सत्ता या राज्याची चालवलेली आहे. आता मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, परंतु तुम्हाला एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी हे सत्ता, इथं राज्याची सत्ता एकत्रित चालू. आमदार साहेब डॉक्टर राहुल पाटील साहेब. मान्य आपले लाडके आमदार माननीय राहुल पाटील साहेब या ठिकाणी नाल्या करू, तुमचे पाण्याची सुविधा करू, अनेक योजना तुमच्यामुळे सांगतात. परंतु त्यांना एक प्रश्न आहे माझा की तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे, 4 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. नुसत्या या महानगरपालिकेत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या तुम्ही पालकमंत्र्यांच्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. तुम्ही एक हाती सत्ता या कार्यकर्त्यावर अन्याय करून तुम्ही एक हाती सत्ता या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता तुम्ही 4 वर्ष वापरली. 4 वर्षामध्ये तुम्हाला एकही पैसा या महापालिकेला देता आला नाही. या ठिकाणी जी काही तुमची जिल्हा नियोजन मंडळाची निधी असतो, तर या ठिकाणी युती सरकारचे जे काही पालकमंत्री झालेत त्यांनी युती सरकारमधून पालकमंत्र्यांनी निधी वाटप असताना तुमच्या परभणी शहरात तर अन्याय केला, तुमच्या प्रभागावर सुद्धा अन्याय केला, तुमच्या प्रभागात सुद्धा पैसे दिले नाही. आणि आज मतं मागण्यासाठी तुम्हाला सांगतात आम्ही हे पैसे देऊ, ते पैसे देऊ, विकास करू, ते विकास करू. या सगळ्या भूलतापा आहेत, हे सगळ्या खोट्या तापा आहेत. आणि मी तुम्हाला हे सांगतो, या ठिकाणी तुमच्या समोर विरोधी पक्ष म्हणून आज आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उभाटा हेच आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. हे सगळे सत्तेत आहेत. राष्ट्रवादी सत्तेत आहे, शिंदे शिवसेना सत्तेत आहे, तुमचं भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला मांडीला मांडी लावून बसून पैसे खायची सत्ता, पैसे खायला सत्ता चोला चालता येते. आणि इथं मात्र कार्यकर्त्याची दिशाभूल करणं, कार्यकर्त्याला बर्बाद करणं आणि कार्यकर्त्याला एकमेकांच्या विरुद्ध लढायला लावणं, आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. आणि थांबवायचं असेल हे तुमच्या मतदारांच्या हातामध्ये. आता तुम्ही राष्ट्रवादीला मत दिलं तरी ते भाजपलाच गेलं, कमळाला मत दिलं तरी ते भाजपलाच गेलं. जर तुमचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर या ठिकाणी ही जोडी आहे. खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, दोघेही आमदार खासदार या ठिकाणी या परभणी शहरामध्ये त्यांनी या परभणी शहराचा विकास केलेला आहे. आणि आज आम्ही सुद्धा काँग्रेस आघाडी असल्यामुळं या ठिकाणी खरं म्हणजे आमच्यावर अन्याय केला तुम्ही, तरी पण आम्ही अन्याय सहन केला. आम्हाला या ठिकाणी एकही जागा तुम्ही सोडली नाही, 4 जागा तुम्ही घेतल्या, परंतु आघाडीचा धर्म पाळणं आमचं कर्तव्य आहे. कारण एक जागा कमी आली काय जास्त आली काय, या परभणी शहराचं ज्यांनी वाटोळं केलंय त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत. आणि म्हणून आज आम्ही तुमच्यापुढे मतं मागायला आलेलो आहोत. या ठिकाणच्या काही जरी झालं तरी या ठिकाणची महापालिका ही राष्ट्रवादीची येणार नाही, न भाजपची येणार नाही, न शिंदे गटाचा तर आवडा सुद्धा फुटणार नाही. तर त्यामुळं ही आघाडीची महापालिका येणार आहे. आघाडीमध्ये आपल्या वार्डाचे
शिलेदार हे सत्तेतले असले पाहिजे. कारण घड आला आणि सिंह गेला असंही होऊ नये. आपल्या महापालिकेमध्ये आपल्यातले सर्व जे नगरसेवक आहेत त्या सत्तेमध्ये सामील असले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मशालचे 4ही उमेदवार आपण मशालला द्यावेत आणि या ठिकाणची सत्ता आणण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असावा अशी माझी तुमच्याकडून रास्त अपेक्षा आहे. आणि कुठल्याही खोट्या सोडला बळी न पडता आपण विकासाला मत द्या. आपल्या आमदार खासदाराचा आणि आपल्या आमदार खासदाराच्या माध्यमातून आपला परभणीचा विकास या महापालिकेच्या माध्यमातून झाला पाहिजे एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद. 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रभाग 10च्या या जाहीर अशा विराट सभेला उपस्थित असलेले आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सन्माननीय जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे सन्माननीय तुकारामजी रेगे पाटील, उपस्थित असलेले भगवानरावजी वाघमारे, आदरणीय आमचे खान साहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष आदरणीय डोंगरेदाजी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांतरावजी हाके, व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट मुजाहिद साहेब काँग्रेसचे, उपस्थित असलेले शिवसेनेचे महानगर प्रमुख आदरणीय नावंदर साहेब आणि सन्माननीय आमचे उमेदवार 4ही उमेदवार इथं उपस्थित झालेले आहेत. 4ही उमेदवार स्वागत करतो. बंधू भगिनी आणि मातानो, ही प्रचाराची सभा वाटत नाही, मला ही विजय सभा वाटते आहे. विजय काय आपल्यापासून आता लांब राहिलेला नाही. आणि जशा प्रकारचं वाटोळं या महानगरपालिकेचं गेल्या 10-15 वर्षामध्ये झालेलं आहे, खऱ्या अर्थाने एक परिवर्तनाची लाट आता निर्माण झालेली आहे. महानगरपालिकाचा तर अभ्यास केला आपण तर आपल्या लक्षात येईल की महानगरपालिका म्हणजे वॉटर बिटर गटर लोकलच्या काही प्रश्न असतील, लोकलच्या काही समस्या असतील, पण महानगरपालिकेची आज अशी अवस्था आहे की त्याला आस्थापनेवरचा खर्च सुद्धा द्यायला तयार नाही. म्हणजे जे पगारी आहेत 3 कोटी रुपये पगार द्यावं लागतील, ती पगार सुद्धा आज यांच्याकडे उपलब्ध नाही. मग इतके दिवस झालं महानगरपालिका निर्माण होऊन मग या लोकांनी आपले स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत का विकसित केले नाही, महानगरपालिकेचं इन्कम का वाढवलं नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. तसं पाहायला गेलं तर ही महानगरपालिका अतिशय श्रीमंत महानगरपालिका. आदरणीय आमचे भगवानरावला सगळं माहिती की किती मोठ्या प्रमाणात जमीन या महानगरपालिकेत उपलब्ध आहे. मग स्टेडियम कॉम्प्लेक्स असेल, महानगरपालिकेची समोरची जागा असेल, जनता मार्केट असेल किंवा आमचं सुपर मार्केट असेल, राजगोपालचारी उद्यान असेल, या ठिकाणी जर चांगल्या प्रकारचे कमर्शियल कॉम्प्लेक्सेस उभा केले तर महानगरपालिकेला वर्षाला 100 कोटी रुपये त्याचं भाडं आल्याशिवाय राहणार. पण आजपर्यंत हा विकास झाला नाही. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण भविष्यामध्ये ज्या वेळेस आमचं सरकार किंवा आमची सत्ता या महानगरपालिकेने येईल तर निश्चितच ही महानगरपालिका महाराष्ट्रातील सगळ्यात चांगली आणि आदर्श महानगरपालिका केल्याशिवाय आम्ही राहणार. आपण सगळ्याला संधी दिली, एकदा आम्हाला संधी देऊन पहा. आणि जे लोक भाजपचे लोक म्हणतायत की आमची महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे, अरे ते इंजिन लढवायले तर किती 35 जागा, त्यातून 33 जागा कशा येतील निवडून? त्यातले 15 लोक तर कोणाला ओळखतच नाहीत अशा प्रकारचे उमेदवार आहेत. म्हणून फक्त खोटे आश्वासन देऊन जनतेला फसवण्याचं काम या भाजप सरकारने केलं. आणि जसं आता रेगे पाटील साहेबांनी सांगितलं की कोणालाही मतदान झालं तर ते कमळालाच मतदान आहे, फक्त मशाल आणि पंजाला केलं तरच कमळाला मतदान जाणार नाही हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. म्हणून या अभद्र युत्या जे झालेल्या आहेत, आज या महानगरपालिकेच्या महाराष्ट्रातल्या 29 काय नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकमेकाचे कपडे फाडायचे काम हे सरकारमधले मंत्री करते. बावनकुळेचं परवा दिवशीचं स्टेटमेंट आहे, या राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणसं काय म्हणतात की अजितदादाने जास्त शहाणपणा करू नये, अजितदादांना जास्त बोललं तर 70,000 कोटीची जुनी त्यांची जी भ्रष्टाचाराची फाईल आहे ती बाहेर काढणार. जाहीर भाषणात म्हणाले. दुसरा मंत्री काय म्हणतो त्यांचा, हे शिंदे गटाला जन्मच आम्ही दिलेला आहे म्हणून शिंदे गटाने जास्त काय बोलू नये, तर यांची सुद्धा आम्ही बघितल्याशिवाय राहणार नाही. अरे छोट्या छोट्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही एकमेकाचे कपडे फाडणार असता तर तुम्ही तत्वाच्या गोष्टी काय आम्हाला सांगणार? तुम्ही कोणत्या विचारधारेने एकत्र आलेले आहेत?
का फक्त पैसे कमवण्याच्या विचारधारेने एकत्र आलेले आहेत का? आणि तुमच्याकडनं काय अपेक्षा करायची आम्ही की तुम्ही विकास करता? म्हणून हे भ्रष्टाचार युक्त सरकार आहे आणि यांची एवढीच इच्छा आहे की सगळ्या महानगरपालिका ताब्यात घ्यायच्या आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करायचा. 3.5 वर्ष 4 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नाही आणि आयुक्ताच्या माध्यमातून त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून फक्त मलिदा खायचं काम या लोकांनी केलं. आज महाविकास आघाडी असेल, आपल्या परभणीमध्ये जवळपास 65 जागा आम्ही लढवतो आणि आज तुम्हाला सांगतो, ठामपणे सांगतो की आज पोलीस रिपोर्ट माझ्या हातात आलेला आहे आणि आमच्या दोघांच्या मिळून जवळपास 50 जागा इथं निवडून येणार आहे. म्हणून आपण निवडणूक जे पक्ष निवडून येते त्याच्या मागे आपण राहायला पाहिजे. उद्या चालून काय सांगता येतं, इथून 4 उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे जर आमचं सरकार इथं आलं, सत्ता आली तर तुमच्या प्रभागातून महापौर सुद्धा होऊ शकतो. काही सांगता येत नाही कोणता महापौर होईल तो. म्हणून सत्तेच्या बाजूने आपण राहायला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो. या प्रभागाच्या विकासासाठी सातत्यानं मी प्रयत्न केले. हा समोरचा रस्ता सुद्धा माझ्याच कार्यकाळामध्ये झालेला आहे. इथं मोठ्या प्रमाणावर ओपन जिम असतील, मंदिराचे कंपाऊंड वॉल असतील किंवा रस्त्याचे कामं असतील, हे सातत्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला आपण मशाल समोरचं बटन दाबून आमच्या 4 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज परभणी महानगरपालिका और परभणी महानगरपालिका में तरक्की के लिए, विकास के लिए आपके सामने शिवसेना के 4 उम्मीदवार जिसका निशान मशाल है, उनको कामयाब करना और आपके विकास के लिए यहां पर जिस तरह से खासदार साहब ने सारी बातें आपके सामने रखी, और ये भी बात आपको मैं बताना चाहता हूं कि महाराष्ट्र के राजकारण में जिस तरह का राजकारण किया गया और राजकारण में बीजेपी सरकार जिसके भी फाइल थे वो सब भागकर बीजेपी सरकार के पास जाकर बैठ गए, बीजेपी के गोद में जाकर बैठ गए, क्योंकि उनके भ्रष्टाचार में डूबे हुए लोग आज बीजेपी में जाकर वहां पर भ्रष्टाचार से वॉशिंग मशीन की तरह साफ हो गए। लेकिन मैं इस बात की खुशी व्यक्त करता हूं कि यहां पर खासदार साहब और आमदार साहब को भी कोशिश की गई, लेकिन उनकी फाइल उनके हाथ में नहीं है, क्योंकि यहां पर भ्रष्टाचार नहीं है। इसी को देखते हुए आज हमें जरूरी है कि सेक्युलर पार्टी और सेक्युलर सोच को आगे लेकर बढ़ना, और हमारे वार्ड के अंदर, वार्ड में जिस तरह का काम चाहिए, जो काम कर चुके हैं और भी काम आगे वार्ड में करना है, वो काम करने के लिए आपके बीच हमारे यहां पर उम्मीदवार मैदान में आए हैं। और आने वाली 15 तारीख को इस वार्ड से मशाल के बटन पर दबाकर हमारे उम्मीदवारों को यहां पर विजय करिए, कामयाब करिए। और जहां पर भी कांग्रेस के उम्मीदवार है, जहां पर पंजा है, वहां पर उन्हें वोट देकर, अपना मत देकर उन्हें यहां से विजय करिए। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरसेवक होतो डॉक्टर. हो डॉक्टर साहेब, मी या वार्डाचा नगरसेवक होतो. या वार्डामध्ये समाज मंदिर बांधणारा मीच आहे. सुरेश देशमुख आहे का नाही? कोण बरोबर आहे का नाही? आणि आपलं कोण आहे माहिती आहे का? आपले सुरक्षित उभं राहिलं म्हणून डॉक्टर हो ते बाईचे पण निराकरण हो ते उभं राहिले म्हणून. अरे मोकळ्या कोरोनामध्ये इतके पैसे घेतले त्यानं, कोणाचं सिजर झालं, कोणाला माफ केले इतके पैसे दिले सांगा मला कोणी? त्यांनी नाही एक सांगा, त्या सुरक्षेच्या दवाखान्यात फुकटमध्ये तुम्हाला कोणी तपासले का हे सांग.
एकाने सांगा इथं बसलेलं तिकडे पलीकडे आहे का? एक बी नाही. आणि मोकळ्याला कशामुळे द्यायचे निवडून? हे माणसं जे आहेत ते साडेसाती येते आपल्याला आपला गळा कापणारे हे फुकट मध्ये कधीच येत नाहीत. फुकट मध्ये हात देखील लावत नाहीत हरामखोर. हे फुकटे माणसं आहेत. हॅलो म्हणलं की निघाले तिकडे, हॅलो म्हणलं की निघाले. नाली बंद झाली, अरे कुठे कापसेबाई कुठे, मला बोलवा. आजवर कुठे बोलवा. अण्णा तर रोडवरच आहे तिकडे. आपला अण्णा, हॅलो बाई तिकडे या. तर त्याच्यामुळं हे सगळे बोललेले आहेत जास्त. तुमचं आणखी मी अंत पाहणार नाही, कारण की तुमच्यात फार हिंमत दिसायली. इतके वेळ फिरून इतके वेळ बसून तरी खुश दिसायले. तुम्ही खुश दिसायले याचा अर्थ काय माहिती आहे का? बरोबर आहे का नाही? मशाल ही आली पाहिजे ही विनंती करायला आम्ही सगळे आलो. नाही मला तर ते भारतीय जनता पार्टी 2-3 दिसायचे आहेत. मला ते काय झालं माहिती आहे का? मी हे त्यांनी थोडस कमी शब्दात बोलले. ते भगवान वाघमारेच्या घरापुढेच आहे. ते पेट्रोल पंप घातलाय. आता याला दवाखाना चालवायचा का पेट्रोल पंप चालवायचा? पैसे लय झाले ते. माल खूप आहे. नाही माल आहे बरं का आपलाच आहे. परत त्याने काय दुसरीकडून आणलं नाही. हात लावला किती इंच नुसता हात लावला हे असं धरला ते किती आहे? 400 आहे का? हे तरी भारीचं दिसायले. ते लय भारीचं दिसायला. तुम्ही गेल्या कधी याच्याकडे जायचं नाही बरं का? आणि त्या कमळाबाईकडे जायचं नाही. हे कमळाबाईचा माणूस आहे. पैसेच आपले सर्वसामान्य माणसाने पैसे दिलेले आहेत त्याला. कोणी दिले पैसे? बघा ना 3 मजली पहिले सायकल फिरवून दिले. भगवानाच्या घरापुढे बघितले ना आम्ही त्याला. छत्री टाकली पांढरी वर येऊन येत नाही. तुम्हाला कधी येऊ दिलं का? मला 400 आधी बाहेर टेबला तूट द्यावं लागतात मग मधात. तर मग त्याला नीट करायचं काम जे आहे ते तुम्ही करा. आणि हे भारतीय जनता पार्टीची आहे असं येडी झालेली. ती येडी आमच्या मागायला होती. ती येडीमध्ये आम्ही कोणीच बसलो नाही. आमच्या मागे काय येडी सांगा? अहो येडी कोणाच्या मागे जाते? जे माल आहे हे जे त्या पक्षात गेलेले आहेत का ती येडी लागू नये म्हणून पक्षात गेले. आता आम्ही तुमच्या संग राहतो. इकडे बसतो तिकडे बसतो. आता पोस्ट कॉलनीमध्ये सद्गुरुनगरमध्ये या इथंच नाईकवाड्याचं घर होतं मागे. या इथं मागच या इकडे डोंगरे मामा होते. सहकार नगरमध्ये प्रभावती नगरमध्ये चिटणीस होते. या ठिकाणी आपलं तथागत आपण सभागृह केलेले. हे सगळं काम आम्ही केलंय. आणि फुकटमध्ये हाणायला आले बरं का? हे लक्षात ठेवायचे. कमळाबाईला येऊ द्यायचं नाही. ती आली कमळा हात लावायचा 400. मग आपल्याला 800 द्या म्हणायचं. पहिल्या नुसता दरवाजा उघडला की 800 टाक मिळेल. किती? 800 टाक म्हणायचं तेव्हा मधात. नाही तर येऊच द्यायचं नाही. तुमच्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो अशा माणसासंग आणखीन आम्हाला एक 6 सभा आहेत. आम्हाला या सगळ्याला रेल्वे डब्बा आहे का आमच्या इकडे? ते बघा ना किती जण आहेत. आम्ही आलमगीर साहेबांना हैदराबादून मुद्दाम आले प्रचारासाठी. खासदार आमदार मी बापू भगवानराव वाघमारे डोंगरे मामा आम्ही हे सगळे माणसं. नाही 50 खोके तिकडेच आहेत. इकडे नाही. याला ओके करायचंय. त्या कमळाबाईला ओके केल्याशिवाय तुम्ही सोडू नका. जे मागलेले माणसं आहेत त्याला नीट करण्याचं काम बायामध्येच ताकद येईल. बेलणं ते बेलणं बाहेर काढायचंय. आणि 800 पायाला नोकरी बोलायचं देखील नाही.
ते समजा बोलायला आलं की आम्ही कमलाबाईची माणसं आहेत. 800 तुझ्या दवाखान्यात 400 लागतात, आमच्या दवाखान्यात 800 लागतात. हे तुम्ही करायचं आणि तुम्ही सगळ्यांना यांना आशीर्वाद द्यावा हीच विनंती करतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परभणी महानगरपालिका निवडणूक 2026. परभणी महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित आपल्या विभागाचे आमदार आदरणीय डॉक्टर राहुल पाटील साहेब, माजी खासदार आदरणीय तुकारामजी रेगे पाटील, प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भगवानरावजी वाघमारे, डोंगरे काँग्रेसचे नेते इरफान साहेब, हाके साहेब, वकील साहेब, नावंदर साहेब, 4 उमेदवार यांना आता तुमच्याकडे परिचय करून दिला आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, मी आपल्याला एवढ्याच काही गोष्टी विचारणार आहे. मी उगा आपल्या देशाचं राज्याचं काही सांगणार नाही. आमच्या घरी पाणी किती दिवसाला येते, दररोज नाली साफ होती का, घंटागाडी रोज येते का, आमच्या गल्ली जायला व्यवस्थित रस्ता आहे का, ह्या मूलभूत गरजा आम्हाला जो कोणी देईल त्याला आम्ही मतदान करू अशा प्रकारचा संकल्प ह्या प्रभागातील सगळ्या मतदारांनी केलेला आहे. लोकांची काहीच अपेक्षा नाही तुमच्याकडे. भूखे को रोटी का, प्यासे को पाणी का इंतजार है. तसं ह्या लोकांना सगळ्यांना आपल्या नागरी सुविधा आपल्याला कोण पुरवतोय त्याच्या पाठीशी उभं राहण्याची मानसिकता आहे आणि ती बघूनच आज या ठिकाणी जे हे जनसमुदाय आलाय, परवा दिवशी मतदान आहे, जेव्हा ज्या अर्थी हे इकडे लोक एवढ्या संख्येनं आले त्या अर्थी यांच्या मनामध्ये कुठेतरी खतखत आहे की ह्या प्रभागामध्ये आम्ही निवडून दिलेली लोक यापूर्वी कधीही आमच्याकडं आली नाहीत. मला आपल्या सगळ्याला विचारायचं, खरं असेल तर खरं सांगा, खोटं असेल तर नाही म्हणून सांगा, पण जे काय खरं आहे ते सांगा. मला सांगा, ह्या प्रभागातले नगरसेवक, तुमच्या वार्डातले नगरसेवक कोण आहेत सांगू शकता का? सांगा, कोण आहे तुमच्या वार्डातले नगरसेवक? सगळ्याला माहित आहे, फक्त ते सांगू शकत नाहीत कारण त्याला कधीतरी बघितलं नाही. विजयराव जामकर तुमच्या वार्डातले नगरसेवक आहेत का? नाही, आलेच नाही. त्यांनी तुमच्या वार्डामध्ये कधी तुमच्या घरात आले का निवडून झाल्यावर? आता जवळजवळ 8 वर्ष होऊन गेले. 2 टाइम त्यांना निवडून दिले आपण. कधी चुकून आले? कधी तुम्ही त्यांच्या घरी गेलात का? कधी तुम्हाला एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरीच्या जयंतीच्या निमित्तानं वर्गणी द्यायला घरी बोलिलं कधी दिली? अण्णाभाऊ साठेची दिली का? गणपतीची दिली का? नवरात्रातली दिली का? कुठलाही राजकीय त्यांचा अर्थार्थी या सगळ्या सामाजिक सेवेशी काही संबंध नाही. 2दा नगरसेवक होऊन सुद्धा जर आम्हाला ते विचारत नसतील तर आम्ही त्यांना मतदान का द्यावं असा प्रश्न आपण सुद्धा त्यांना विचारला पाहिजे. आता डॉक्टर सुरवसे साहेब एक भारतीय जनता पार्टीकडच्या वरून उभं टाकले. हे सगळे आमचे मित्र आहेत, पण आज राजकीय लढाई आई ही कोणाची वैयक्तिक लढाई नाहीये. पण ज्या लोकांना जे जमतंय त्यानं ते करावं. हे आमचे 4 उमेदवार समाजसेवा करणारे आहेत. लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन हिरिरीने भाग घेणारे आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. हे आमचा शुभम हाके असेल, कलमे अण्णा असेल, आमचा ऐझम खान असेल किंवा आमचा धापसे असेल, ह्या लोक समाजाभिमुख काम करणारी कार्यकर्ते आहेत. पण इथं हे डॉक्टर सुरोसे साहेब, उद्या तुम्ही निवडून दिलं तर तुमच्या वार्डातली नाली जाम झाली तर ते नाली साफ करायला येणार आहेत का? तुम्ही त्यांना बोलवणार आहेत का? मग आम्ही दरवेळी फसायला लागलो
की कोणीतरी निवडणुकीच्या काळात येते, आम्हाला फार 4 पैशाचं आम्हीच दाखवतोय, आम्ही पैसे घेतो, आम्हाला वाटतं की बाबा कोण काय देणार आहे हे द्यायला ते घ्या, आपल्याला मतदान तर करायचंय, पण 5 वर्ष तुमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे आलेले तुमचे समाजसेवक, हे ढोंगी समाजसेवक, यांना कुठेतरी त्यांची जागा दाखवणं आता हे तुमच्या हातामध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला बी काही सामाजिक बांधिलकी ठेवून वागावं लागल की आम्हाला पैसे घेऊन मतदान करायचंय, की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ज्या संविधानानं आम्हाला लोकशाहीतलं पवित्रदान मतदान करण्याचा अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा सदुपयोग करायचा आहे का पैसे घेऊन आम्हाला आमचं दान विकायचंय, हे आपण सुद्धा आता ठरवण्याची वेळ आहे, लक्षात ठेवा. आम्ही या गोष्टीचा विचार करत नाही. क्षणिक सुखासाठी आम्ही आमचे 5 वर्ष आम्ही 1500 रुपयासाठी दान देऊन टाकतो आणि आम्ही 5 वर्ष पुन्हा शिमगा करतो, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, आता मी तुम्हाला म्हणावं आले पैसे, मी तर म्हणेन कोणी आलं तरी त्यांचे पैसे घ्या, काय हरकत आहे का? मी जर तुम्हाला म्हणलो की त्यांचे पैसे घेऊ नका, तुम्ही म्हणताल चला हे बी देईन ना आम्हाला, ती यायला तर ते बी घेऊ देईन, बरोबर आहे का चूक आहे? त्यामुळे मी तुम्हाला घेऊ नका असं म्हणलो नाही आणि म्हणणार पण नाही. घरी लक्ष्मी चलून आली आहे, तुम्ही काही त्याच्या घरी मागायला जाईना, ते तुमच्या घरी मागायला बी यायले आणि द्यायला बी यायले, घेऊन टाका. पण शेवटी मतदान कोणाला करायचंय हे तुमच्या हातात आहे, तुमच्या अधिकारात आहे. जसं आपल्याला ह्यांनी 5 वर्षापूर्वी पैसे देऊन मतदान घेतलं आणि 5 वर्ष आपल्या तोंडाला पानं पुसली, तशी तुम्ही आता सुद्धा त्यांचे पैसे घ्या आणि मतदान देतो म्हणून शेवटी मशालीला मतदान आणा, पेटम फाट. तुम्ही ह्याचा विचारच करू नका मागील गोष्टीचा, कारण शेवटी ह्या भागातली लढाई ही आमची या सामान्य लोकांशी नाहीये. ही लढाई या प्रभागामध्ये तुमचा एक मोठा धंडांडग्या राहत आहे, बोर्डीकर नावाचा, माहिती आहे तुम्हाला, आणि त्यांची कन्या या राज्यामध्ये राज्यमंत्री आहे आणि आपल्या जिल्ह्याची पालकमंत्री आहे. वन फिरायला लागल्यात परभणी शहरातल्या गल्ली बोळ्यामध्ये, गोई 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 ते भोंगा लावून. अरे एवढं फिरायला जर काम केले असतो तर एवढं फिरायची गरजच पडली नसती ना. कधी बघितलं का? बघा 25-30 वर्षाच्या वर झालं त्यांना, तुमच्या ह्या रोडवरच त्यांचं घर आहे. तुम्ही मायबापाच्या इमानदारीने सगळ्यांना सांगायचं, कधी तुम्ही त्यांना बघितलं का जोडून? कधी तुमच्या दारात आलेत का कधी? मग आता तुम्ही ते का बरं त्यांना मतदान द्यायचे, मला हे बी विचारायचं. आता 5,000 रुपये आलेत मताला घेऊन, 5,000. काही लोकांना आले बी असेल, काही कोणी म्हणणार नाही. 5,000 तिकडे घडीवाल्याचे 5,000. आता आमचे हे लोक खातील काय, तुम्हाला देतील काय? हे सर्वसामान्य कुटुंबातली कार्यकर्ते आहेत, हे तुमच्यासाठी रात्रंदिवस झटणारे आहेत. पण तुम्ही त्याला परक समजू नका, पोरक तर समजूच नका, कारण ह्यांच्या पाठीशी खासदार आणि आमदार 2 मोठ्या ताकद उभ्या आहेत. तुम्ही मतदान देताना मनात कुठलाही संकोच आणायचा नाही. तुमच्या सामाजिक बांधिलकी ठेवून तुमच्या प्रभागातल्या ज्या काही समस्या असतील, मग ती रस्त्याची असो, नालीची असो, पाण्याची असो, गार्डनची असो, कुठल्याही नागरी सुविधाची बांधिलकी या 4 नगरसेवकाला मतदान मागताना खासदार म्हणून आणि आमदार म्हणून आमच्या दोघांची असं हे तुम्हाला सांगतो. तुम्ही चिंता करायचं कारण नाही. हे रस्ता जे केला जुना पेडगाव रोडचा, एकदा मी आमदार असताना केला, आता डॉक्टर राहुल पाटलांनी केलाय. आम्ही या प्रभागातले बरेचसे सभागृह आम्ही बांधलेत, बरेचसे रस्ते आम्ही केलेत. आजही आम्ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या सोडल्या तर शहरातल्या सुद्धा रस्त्याच्या बाबतीत आम्ही जागरूक आहोत. परंतु शेवटी काय होते, सत्ता आमच्या विरोधात असल्यामुळं आणि आम्ही सत्तेच्या विरोधात असल्यामुळं आमच्यासोबत भेदभाव केला जातो. कालची डीपीडीसीची मीटिंग झाली, 400 कोटी रुपयाचा तिथं निधी आहे. त्या 400 कोटी मधले कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना खासदार आमदाराला चांगल्या प्रकारचा वाटा मिळायला हवा होता, पण आमदाराला दिले 5 कोटी, मला दिले 3 कोटी, म्हणजे 392 कोटी ह्या सगळ्या भाद्राणीत हल्ले. मग राष्ट्रवादीचा आमदार पात्रीचा त्याला दिला माल काही, जी गंगाखेडच्या आमदाराला दिले,
आणि मॅडमनं घेतले. आम्हाला म्हणले तुम्ही या. हे पैसे काही खासदार आमदाराला देणार होते का? हे पैसे आम्ही तुमच्या नागरी सुविधा पूर्ण करण्यासाठीच मागत होतो ना, का मी माझ्या घरच्या कामासाठी मागत होतो? यांनी पैसे नेले तिकडे जिंतूरला, सेलूला, गंगाखेड आणि परभणी का वळ्यावर सोडली. इथं माणसं राहत नाही, जनावर राहतात का? पण ह्या लोकांना तुमच्या विकासाशी काही देणं घेणं नाही. भारतीय जनता पार्टी मोठ्या मोठ्या गप्पा हाणती. देशामध्ये आमचं सरकार, राज्यामध्ये आमचं सरकार, खासदार आमदारांनी आमच्या अंगावर येऊ नये. अरे आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आमचा तो धर्म नाही, आमची ती संस्कृती नाही. पण आमच्या जर अंगावर कोणी आलं तर त्याला आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय सुद्धा मागे पुढे बघत नाही, ते लक्षात ठेवा. मी म्हणलं भले तुमचं सरकार देशात असेल, राज्यात असेल बापू, पण या परभणीमध्ये सरकार खासदार आणि आमदाराचं हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही त्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका. ह्या कोकळवासा हे आम्ही त्या सगळ्या जन्मात आमचा त्यातून झालाय. मी काय एखाद्या राजकीय घराण्याच्या पुढाऱ्याच्या घरात जन्माला आलो आणि मी राजकारणात त्याचा वारसा घेऊन पुढे आलो असं तुम्ही समजू नका. मी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो. त्याचं 2 व्यक्तींना मी श्रेय देतो. ते 2 व्यक्ती कोण असतील तर हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर दुसरं कोण असेल तर हे तुम्ही बसलेले सगळे मायबाप जनता. त्या दोघांशी बांधील की माझी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असेल. आम्हा दोघांना आम्ही मोठ्या मोठ्या ऑफर होत्या, पक्ष बदला, आमच्याकडे या, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देऊ. आम्ही म्हणलं आम्ही जिथे तिथे ठीक आहे, दिले भीमानं खायलो गुणानं, तुमचं आम्हाला काही नको हे लक्षात ठेवा. आणि मग 2021ला 17 सप्टेंबर 2021ला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी परभणी शहराला 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये काय काय दिले हे तुम्हाला या ठिकाणी या निमित्तानं मी थोडक्यात सांगतो. आपल्याला 70-30चा काठ होती. एक शासकीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला खूप भेडसावणारी महत्वाची समस्या होती ती 70-30ची अट. जी अट अशी होती की आमच्या मराठवाड्यातला 500 मार्क सीएटी मध्ये घेतलेला विद्यार्थी सुद्धा मेडिकलला लागत नव्हता. पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला विद्यार्थी 450 मार्क घेऊन सुद्धा मेडिकलला लागत होता. हे आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय व्हायचा. ती अट उद्धव ठाकरे साहेबांनी रद्द करून आमच्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचं पुण्य वाटून घेतलंय. मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांनी परभणीमध्ये 1 नाही 2 मेडिकल कॉलेज सुरू केले, एक प्रायव्हेट आणि एक गव्हर्नमेंट. उद्धव ठाकरे साहेबांनी या शहरातली अंडरग्राउंड ड्रेनेज योजना मंजूर केली. या शहरातली समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर केली. या परभणीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी नाट्यगृह उभं करायला पैसे दिले. विद्यापीठामध्ये सायन्स पार्कला पैसे दिले. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी एवढा कारभार केलाय. एवढाच नाही तर ह्या जाम नाक्यापासून दर्ग्याकडे जाणारा रोड असेल, ह्या जेलपासून तिकडे कालेगाव रोडला जाणारा रोड असेल, हे उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात दिले. आणि तुम्ही मला एक सांगा, 14 ते 19 देवेंद्र फडणवीस 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते. 2.5 वर्ष शिंदे मुख्यमंत्री होते आणि पुन्हा 1 वर्ष आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. 8.5 वर्षात तुम्ही काय दिले हे सांगा. 2.5 वर्षामध्ये माझ्या मुख्यमंत्र्याने काय दिलं होतं मी सांगितलं. तुम्ही जर माझ्या समोर येऊन बसा, तुमच्यासोबत डिबेट करायला मी तयार आहे. माझी जर एकही गोष्ट चूक असेल तर या खासदार या पदाचा राजीनामा देऊन मी तुमच्या पक्षात सहभागी होतो. पण तुम्ही खोटं बोलायचं पण भेटू. अरे 10 कार्यकर्ते नाही आहे पक्षाजवळ आज परभणीमध्ये. एवढी जनता आमच्या जवळ आहे, मायबाप जनता. हे बघ म्हणा जरा येऊन माझं बोलायला त्या पालकमंत्र्याला बी. पण हे त्यांच्यामध्ये दावदारी नाहीये. हे फक्त पैशाच्या जोरावर हे निवडणुका जिंकतात आणि आम्ही सुद्धा त्या पैशाला आमिषाला बळी पडून आमचं दान मतदान आम्ही त्यांना दान करतो. ही आमची सुद्धा शोकांतिका आहे. म्हणून माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही काय करायचं करा. पैसे सगळ्याचे घ्या. मी तुम्हाला आणखी सांगणार डबल पैसे सगळ्याचे घ्या, पण विकासाचं काम फक्त आम्हीच करणार. हे पैसे देणारे पुन्हा तुमच्या दाराला बी येणार नाहीत आणि तुम्हाला दारात त्यांच्या बी येऊ देणार नाहीत. एवढं जरा तुम्ही सगळेजण भान ठेवा, एवढी आपल्याला हात जोडून विनंती. हे मतं मागणारे कधी घराच्या बाहेर निघाले नाही. हे मोठ्या घराण्यातले लोक, त्यांना कधी समाजसेवा करून माहित आहे का?
मग ह्या लोकांना मतदान आम्ही का द्यायचं? बरं 10 वर्ष तुमच्या भागाचा नगरसेवक आहे ना, काय केलं ह्याचं जरा लेखाजोखावी मागा. एवढे बी लाचार आम्ही नाही झालो पाहिजे. त्यांनी काय केलं ह्याचा पुरावा त्यांनी समोर द्यावा. त्याला मतदान तुम्ही सरसकट देऊन टाका, काय म्हणणं नाही आमचं. आम्ही आमच्या उमेदवारी माघारी घेतो. पण हे तुम्ही बघायला तयार नाहीत. हे तुमच्यामुळे सगळे नाचले. जोपर्यंत या देशातला, या राज्यातला, या जिल्ह्यातला, या तालुक्यातला, या शहरातला मतदार जागा होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून ऊट राजा, मतदार राजा, जागा हो म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. पैसे तुमच्या काही त्यांच्या घरचे नाहीत. आता नव्यानंच मी एक बातमी ऐकली की लाडक्या बहिणीला धमक्या द्यायला, तुम्ही जर मतदान आम्हाला नाही केलं तर तुमची पगारच बंद करू. जस काही पगारी यांच्या बापाच्या घरच्या पैशातून द्यायला ते असे गप्पा नाही. हे सरकार जे पगारी देते हे तुमच्या आमच्या सगळ्याच्या कष्टाच्या पैशातून भरलेल्या करातून देते. या पैशाच्या जोरावरच त्यांनी या राज्यातली मुख्यमंत्री पदाची सत्ता जिंकली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत कोणालाच मिळालं नाही ते ह्यांना मिळालं. ते फक्त तुम्ही, आम्ही लाडक्या बहिणींनी जे पैसे दिले त्यांनी 5-5 महिन्याचे पैसे एकदाच अकाउंटवर 7,500 रुपये. तुम्हाला वाटलं बाबा एवढे पैसे, एक तर मत हाणायचे हान. आणि आता रोज उठले की लाडकी बहीण, लाडकी बहीण. अरे लाडके भाऊ मरायले तिकडं, लाडक्या भावजया मरायल्या तिकडं, तुम्ही बहिणी घेऊन बसले. पण जे बी पैसे जसे ह्याच्या घरून दिलेत असे गप्पा हाणायले. म्हणून आपली सगळ्याला माझी विनंती आहे की भ्रष्टाचार मुक्त भारत बनवायला निघालेत मोदीजी. पण ह्या देशामध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष भारतीय जनता पार्टी. जेवढे देशातले भ्रष्टाचारी सगळ्या पक्षात होते ते सगळे भ्रष्टाचारी आता भारतीय जनता पार्टीत. अरे आधी भारतीय जनता पार्टी तुम्ही भ्रष्टाचार मुक्त करा, मग भ्रष्टाचार मुक्त भारत देश करण्याची गप्पा मारा. एवढी आपल्याला या ठिकाणी विनंती करायची मला तुमच्या माध्यमातून. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, ह्या प्रभागातल्या माझ्या 40 शिवसेनेच्या शिलेदाराला निवडून देण्याचं आपण काम करा. आमचे बापू बोलताना म्हणले की आम्ही खूप काही सहन केलं, तुम्हाला आम्ही 40 जागा दिल्या. बापू 11 तुम्हालाच दिलाय, 14 तुम्हालाच दिलाय. मी जरा ह्याचं जर लक्षात ठेवी, जर तुम्ही ठेवी. अरे आम्ही इरफान साहेबांच्या मुलाला म्हणलं अजमत खानला की बाबा तू कसा लढणार? ते म्हणला साहब मेरे को मशाल पेट लढणे. तर एक सिंबल रंग बोले, 4 अलग अलग नको. त्यामुळं सगळेजण मशालीवर लढायला लागले. आणि तुम्हाला शेवटची महत्वाची गोष्ट सांगतो की परभणी जिल्ह्यामध्ये सत्ता परिवर्तन झालंय. सत्ता परिवर्तन झालंय. तुम्ही शहरातल्या कोणत्याही प्रभागात जा, तुम्हाला सगळीकडे मशाल, आणि जिथं मशाल नाही तिथं पंचायत दिसेल. हे तुम्हाला सांगतो. आणखी तुमच्याजवळ 3 दिवस बाकी आहेत. आज 12 तारीख आहे, 2 दिवस बाकी आहे, 13 आणि 14. 2 दिवसामध्ये तुमचा कोणी माणूस पाठवा, तुम्ही जा, कोणाला तुमच्या घरातल्या माणसाला पाठवा आणि परभणी शहरातल्या कोण्या कोपऱ्यात जा. कुठे जरी गेलात तर तुम्हाला 2 दिवसांनी एक मशाल, आणि जिथं मशाल नाही तिथं पंजा. आणि ह्यांची सत्ता 100% ह्या महानगरपालिकेत येणार. आणि तुमच्या विकासाची बांधिलकी ही आमच्या सोबत असणार आहे. ते 4 नगरसेवक जरी कुठे कमी पडले तरी खासदार आणि आमदार म्हणून आम्ही दोघं जण तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कुठेही केसाला धक्का लागणार नाही. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, मित्रांनो 2 दिवस शेवटचे आहेत. रात्र वैर्याची आहे. आपल्याला जीवाची पर्वा न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पैसे आज येतील उद्या नाहीत. पण ही एकदा जर संधी गेली ना, आज हे 4 उभे टाकलेत, तुमच्या ताकदीवर उभे टाकलेत. तुमच्यातले जर काही बाडगे जर 1000-5000 रुपयासाठी जर बेईमानी करू लागले तर पुन्हा सामान्य कार्यकर्त्याची हिंमत होणार नाही की कोणत्या निवडणुकीला समोर जावं. म्हणून कधीतरी ह्या गरीब विचाराचा विचार करा. आणि आपल्याला देणारं हे बहुमत, आपलं जे अमूल्य मत आहे हे मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून येणाऱ्या 15 तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान, हे मशाल, जिथं मशाल आहे तिथं मशाल, आणि जिथं पंजा आहे तिथं पंजा. या ठिकाणी मशाल आहे. आणि म्हणून मशालीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने या दोन्ही उमेदवार 4 उमेदवारांना निवडून द्या, अशा स्वरूपाची विनंती करण्यासाठी आम्ही आलो. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सर्व मतदारांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुमच्या सुखादुःखामध्ये कधीही तुम्ही हाक द्या, तुमच्या हाकेला हो दिनू आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू, एवढं आपल्याला सांगतो. काही मनात काय असेल तुमच्या तर कधीही आम्हाला तुम्ही विचारा. आणखीनही 2 दिवसाचा कालावधी आपल्यापाशी आहे. तुम्ही 2 दिवसात आणखी तुमच्या मनाचं परिवर्तन करा. कोणाचं पाकिट घ्यायचे, कोणाचं नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवा. घ्यायचे का नाही घ्यायचे हे बी ठरवा. पण तुम्ही काही जरी केलात
तरी आमची बांधिलकी खासदार आमदारची तुमच्या सोबत आहे, कारण तुम्ही आम्हा दोघांनाही निवडून दिले 2दा, आमदार साहेबाला 3दा, मला तर 5दा. मी आयुष्यभर बी तुमची सेवा करीत राहिलो तरी तुमचे उपकार फेटणार नाहीत. एवढं तुमचं कर्ज माझ्यावर आहे, त्याची जाणीव मला आहे, म्हणून एवढ्या पोटतिडकीनं बोलतोय. कारण मी बी सामान्य परिवारातूनच आलो होतो. मी ज्यावेळेस विधानसभा लढलो 2004ची, मला कमी पैशात आमदार होण्याचं भाग्य लाभलं. पुढे लय मोठा माणूस होता माझ्या, कैलासवासी अशोकराव देशमुख साहेब होते माझ्या विरोधात, आणि ते लय गडगंज होते. पण तुम्ही मतदारांनी कुठलाही विचार न करता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं. तसंच ह्या 4ही लोकांना तुम्ही ह्या उद्याच्या निवडणुकीत निवडून द्या. तुमच्या विकासाच्या कामाशी आमची बांधिलकी असेल, एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.